मला 4 मुलं आहेत, 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मी मुलांना स्मरून सांगतो, पांडुरंगाची शपथ, मी विधानसभेत पहिला घेतलेला आमदार आहे. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की मी असलं कधीही राजकीय तडजोड परिचारकांच्या बरोबर मी 7 वर्ष आमदार म्हणून कधीही केलेली नाही. आता त्यावेळी शिपी बागलच्या तिथं ज्या वेळेला चंद्रकांत दादा पाटलांची प्रेस कॉन्फरन्स होती, तुमची वर चालू होती, मी माझ्या निवडणुकीच्या अंतिम उमेदवारांची यादी फायनल करून तिथं त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य इथला लोकप्रतिनिधी म्हणून. आणि म्हणून जे जरी ते भारतीय जनता पक्षाचे मंत्री असले तर मला इथला आमदार म्हणून ही संस्कृतीची शिकवण आहे. आणि म्हणून मी तिथं स्वागताला गेलो. त्यांची वर पत्रकार परिषद चालू आहे म्हणल्यानंतर मी खाली बसलो. संजीवनीताई पाटील आणि ते विधान परिषदेचे आमदार जवळजवळ बसले होते. ती बिचारी ताई उठली आणि मला जागा दिली. आता ते जे फोटो तुमच्या पेपरला येतात आणि म्हणजे कुठलं बघा ना तुम्ही काढून तर आणि तिथं खाली येतंय बी शिपी बागलांच्या घरची. आता 100 माणसं कडेने बसलेली होती. असं कुठे अशा कुठं चर्चा, राजकीय चर्चा अशा करायला इतक्या बिनाकलीपणानं राजकीय पुढारी वागत असतात का? एक साधी गोष्ट आहे, रस्त्याने जाताना एक समवयस्कर पुरुष आणि महिला चालली तर कुणी काय अर्थ काढायचा? कुणी म्हणतं बहीण भाऊ आहे, ती वयानं मोठा असलेला म्हणून ती बहीण भाऊ दिसते, सारखी दिसते ती. कोणाला वाटतं पती पत्नी असावेत आणि जरा ठिल्लर असते त्याला वाटतं जोडपं काय त्याला लपडं चाललंय. आता जगाचा बघायचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर आहे. मी जो माणूस इथला लोकप्रतिनिधी आहे, तुमचा 3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व घेतोय, मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतोय, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतोय की बाबांनो आम्ही एक व्हायचं कारण काय? तुम्ही एक नसताना आम्हाला निवडून देताय आणि मग आम्हाला एक व्हायचे आम्हाला कशासाठी? म्हणजे मला एखादी जरूर सांगा की मला काय 4 पैसे बाबा खर्चायला कमी पडलेत किंवा मला त्यांच्याकडून काही मताचा काय एखादा ही घ्यायचा आहे. ही दामाजी कारखान्याच्या वेळेस मी अशीच बोंब केली की आणि नेमकं झालं होतं कसं तेही तुम्हाला माहिती राहील पाहिजे होती. तेच एक झालेली होती. जिल्हा बँकेला परिचारकांनी अवताड्याला 5 मतं दिली आणि अवताड्यानं 8 मतं विधान परिषदेला परिचारकाला दिली आणि त्यांचा करार ठरला होता संजय मामा शिंदे यांच्याजवळ की त्यांनी ह्याच्यात कारखान्याच्या निवडणुकीत फ्री हँड अवताड्यांना द्यायचा, त्यांनी त्यात भाग घ्यायचा नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केलेली माणसं विधानसभेला 4 वर्ष त्यांना पळवलं होतं. चरणूकाका पाटलांसारखा माणूस त्यांचं आयुष्यभर धुनीत होत होता, त्याला तुम्ही पॅनलला मदत का केली ना? ह्याचं इंगित सांगा ना. बालकेन परिचारक एकायची का ती सोडा. मूळ कारण असं आहे की त्यांचं एक कोण आम्हाला त्या ठिकाणी लोकांच्या उगीच्या उगी आणि लोक आता काय झालं या व्हायरल मीडियामुळं लोक काही कशाही पद्धतीनं चुकीचा अर्थ काढत बसतात. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही एक आहोत हे जर त्यांनी सिद्ध करून दिलं तर राजसन्यास घ्यायची माझी तयारी आहे. ओके, काहीतरी चुकीचा आरोप करायचं. जो माणूस एकीनं करायचा प्रयत्न करतो तो माणूस सडेतोडपणानं त्यांच्यावर आरोप करू शकत नाही. ही पहिल्यांदा तपासलं पाहिजे. पण मुळात की त्यांनी 300 कोटी कुठं आणलेत, कुठं ठेवलेत दाखवा का? आता हे 500च्या 1000च्या नोटा बिटा आणून ठेवल्या कालच्या ह्याच्यात, ती बी काय आम्हाला कळणार. म्हणजे 300 कोटी आलेत म्हणलं मला दाखवलं तर आम्हाला त्यांनी हिशोब दाखवावं. 300 कोटी आणलं आणि त्यात एक 25-30% रक्कम आम्ही वर्षभर मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्र्याला 3दा जेव्हा आणल्यावर एवढं पैसे आम्हाला मिळेल. आम्ही त्यांना शिवतीर्थावर पाठिंबा देतो ना हो. जर त्यांनी पैसे खर्च करून केलेला आम्हाला जर पुरावा दिला सगळ्या जनतेला. काय 25% रक्कम किती? 60-70 कोटी 75 कोटी रुपये होईल. नाही 300 कोटीतली जर 25% रक्कम म्हणलं तर किती झालं? 25 का 75 कोटी रुपये झालं. तेवढं जर खर्च केला असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देतो ना. चुकीचं बोलाचंच भात बोलाचीच कडी जेवून या झाले कोणी तृप्त, हे असं उदारीच देणं घेणं चाललेलं आहे. आणि म्हणून उगीच्या उगी लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं हे मंडळी सांगतायत. त्या गड्यांना अभ्यास मोठा आहे. एवढं काय आम्ही जास्त शिकलेलो नाही, आम्हाला इंग्रजीचं ज्ञान नाही, त्याच्यामुळं आम्ही आपलं ग्रामीणमधली माणसं आहे. आणि म्हणून आमच्या कुवतीप्रमाणे जेवढा आम्हाला विकास करता येईल ते करायचा प्रयत्न, मग ती तुम्हाला जे आम्ही सांगतोय ते तुम्ही डोळ्यानं बघितलेलं अनुभवलेलं आहे, तो करायचा प्रयत्न आम्ही करतोय.